एका गावामध्ये एक वृद्ध भिकारी राहत होता। तो नेहमी एकाच जागेवर बसलेला असायचा आणि तो नेहमी हेच वाक्य रटायचा, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे आणि पैसा हा फक्त श्रीमंत लोकांकडेच असतो, माझ्याकडे काहीच नाही आणि माझं काहीच होऊ शकत नाही। आणि एका दिवशी त्या गावामध्ये एक साधू आले आणि त्या साधूंनी त्या भिकाऱ्याला विचारलं, तू इथे का बसलायस? तो म्हटला, ही माझीच जागा आहे, मी अनेक वर्ष इथेच बसलेलो आहे आणि हेच माझं आयुष्य आहे। साधू हसले आणि म्हणाले, तू जिथे बसतो तिथे खाली तू खोदून पाहिलंस का? तो भिकारी हसला आणि म्हणाला, मी एवढी वर्ष इथेच बसतोय, या जागेखाली काय असणार आहे आणि खोदून मला काय मिळणार आहे, मी मजूर थोडीच आहे। साधूंनी शांतपणे उत्तर दिलं, एकदा खोदून तर बघ। गावकऱ्यांनी आणि भिकाऱ्यांनी मिळून ती जागा खोदायला सुरुवात केली आणि खोदल्यानंतर त्यांना तिथे एक पेटी मिळाली आणि ती पेटी जेव्हा त्यांनी बाहेर काढली तेव्हा त्यांना त्या पेटीमध्ये मौल्यवान रत्न, हिरे आणि सोन्या चांदीची नाणी सापडली। असा हा मौल्यवान रत्नांनी भरलेला खजिना तिथं होता आणि इतके दिवस त्या भिकाऱ्याला याची भणक सुद्धा लागली नव्हती। हे पाहून सगळं गाव आश्चर्यचकित झालं आणि भिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो म्हणाला, मी एवढी वर्ष याच जागेवर बसतोय, भीक मागतोय, पण मी ज्या जागेवर बसतोय त्या जागेखालीच एवढा मोठा खजिना दडलेला होता आणि मला याचा पत्ता सुद्धा लागला नाही। मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण त्या भिकाऱ्यासारखेच जगत असतात, कारण आपण सारखे म्हणत असतो, माझ्याकडे पैसे नाही, माझं कधीच काही चांगलं होऊ शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, श्रीमंत होणं माझ्या नशिबातच नाहीये। पण खरं काय आहे माहितीये का? आपल्या प्रत्येकामध्ये तो एक खजिना दडलेला असतो आणि त्याचा आपल्याला सुगावाच नसतो। तो खजिना माहितीये का तुम्हाला? तुमची विचारसरणी म्हणजे तुमचा माइंडसेट, तुमचा स्वतःवर असलेला विश्वास म्हणजे तुमचं बिलीफ, तुम्ही अवगत केलेल्या कला म्हणजेच तुमच्या स्किल्स आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमची एनर्जी, कारण एनर्जी असेल तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी अवगत करू शकता। जोपर्यंत आपण आपल्या मनातील मी नाही करू शकत, माझ्याकडे पैसा टिकत नाहीत, मी श्रीमंत होऊ शकत नाही ही विचारसरणी बदलत नाही, तोपर्यंत तुमच्या मनातील तो खजिना तुम्हाला सापडणार नाही आणि तोपर्यंत बाहेरची समृद्धी देखील तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही। मित्रांनो, लक्षात ठेवा, पैसा हा आधी खात्यामध्ये जमा होत नाही, तर तो तुमच्या मनामध्ये आधी तयार व्हायला लागतो। ज्या दिवशी तुमची मनी आयडेंटिटी बदलायला सुरुवात होते त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते। म्हणून समृद्धीच्या मागे धावू नका, स्वतःला इतकं समृद्ध बनवा की समृद्धी स्वतःहून तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागेल। आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, देवाने प्रत्येकाच्या आत असा एक अमूल्य खजिना दिलेला आहे, पण प्रश्न हाच आहे की तुम्ही अजूनही भीक मागत बसलेले आहात की त्या खजिन्याला शोधलं आहे। आणि म्हणूनच विचार बदलले की ओळख बदलते, ओळख बदलली की कृती बदलते आणि कृती बदलली की तुमचं आर्थिक वास्तव देखील बदलायला सुरुवात होते। तर मग वाट कसली बघताय? माझ्या मनी माइंडसेट रिसेट या 2 दिवसांच्या वेबिनारला आत्ता लगेच एनरोल करा आणि आपलं नाव रजिस्टर करा।